देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी। नामस्मरण घडो संत समागम, वाउगाची भ्रम नको देवा। पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई। नामस्मरण घडो संत समागम, वाउगाची भ्रम नको देवा। अनेक मागणे नाही नाही देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई। नामस्मरण घडो संत समागम, वाउगाची भ्रम नको देवा। पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम सरे चरण संततिया, सरे चरण संततिया, सरे चरण संततिया। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया। त्यांच्या कृपा दाने एकतेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदंभोज तेजस्फुर दिक्प्रदेशं। विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। भक्ती वैराग्य ज्ञान तिन्ही मूर्तिमंत जवळी, द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली। धनमान ग्रह देह आशा नसे जा तिळभरी, ऐसे संत नारायण बाबा त्यांसी मी नमन करी। प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम। ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, झालो, सेवे लागी सेवक झालो, झालो, सेवे लागी सेवक 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 झालो। चलो निजे चरणों, तुम चला गलो निजे चरणों। अब स्वामी तुकया देवा, कावरी न करवावे। तुम चला
सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभे। देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी। नामस्मरण घडो संत समागम, वाउगाची भ्रम नको देवा। अच्छा विको कमी करा। पवित्र कीर्तनाकरिता जो अभंग आपण निवडलाय घेतलाय तो अभंग विश्वाचा चालक मालक जगाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा ज्यांच्या घरी कावडीने पाणी वाहत होता असे पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि एकनाथ महाराजांच्या अभंग गाथेतील सुंदर असा 4 चरणाचा जवळजवळ सर्वांच्या परिचयाचा पाठातला हा अभंग ऐकला नाही असा माणूस इथं बसलेला नसेल। जवळजवळ सर्वांच्या परिचयाचा पाठातला संगीत क्षेत्राच्या माध्यमातून अनेक दिग्गज गायक लोकांनी हा अभंग गायलेला आहे। त्यामुळे जवळजवळ सर्वांच्या कानावरून हा अभंग गेलेला आहे। असा सर्वांच्या परिचयाचा नादबाबांच्या अभंग गातेतील मागणीपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे। आणि या अभंगामध्ये नादबाबा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभं राहून देवाकडे मागणी मागतात। विठाला गोड असा 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार म्हणजे आपल्या या श्री क्षेत्र पहाडी पारगाव गावातील वैकुंठवासी हरिभक्त पारायण स्वर्गीय ज्ञानोबा भाऊसाहेब अंडील माऊली यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं। आणि त्यांच्या या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी एकत्रित येऊन आपल्या वडिलांच्या जाण्याच्या प्रित्यर्थ काहीतरी नामस्मरण घडलं पाहिजे, काहीतरी भजन घडलं पाहिजे, कीर्तन घडलं पाहिजे असा शुद्ध संकल्प त्यांच्या कुटुंबियाच्या मनामध्ये आला। आणि म्हणून या ठिकाणी गेली 7 दिवसापासून त्यांच्या संपूर्ण कुटुंबांनी एकत्रित येऊन या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं होतं। श्रीमद भागवत कथा गेली 7 दिवसापासून आपण या ठिकाणी श्रवण करत आहात। आणि ही कथा करत असताना ही आज 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा। उद्या या ठिकाणी काल्याचं कीर्तन आहे म्हणून ही आजची जागराची कीर्तनरूपी सेवा आहे। आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा एक दंडक, आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा, आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे की जागराच्या दिवशी कीर्तनकाराने मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला असावा। म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून या ठिकाणी सुंदर असा 4 चरणाचा मी नादबाबाचा मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे। आपल्या वडिलांच्या जाण्याच्या प्रित्यर्थ या कुटुंबियांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। कसं असतं बघा, जाणं तर प्रत्येकाला असतं, प्रत्येक माणूस जाण्याकरताच आलेला आहे, इथं थांबण्याकरता कुणीही आलेलं नाही। जो जन्माला आलाय त्या प्रत्येकाला इथून जायचे। प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये 3 सोहळे ठरलेले असतात। किती सोहळे? प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये 3 सोहळे ठरलेले असतात। एक जन्माचा सोहळा, दुसरा लग्नाचा सोहळा आणि तिसरा मरणाचा सोहळा। हे 3 सोहळे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये ठरलेले असतात। पण महत्त्वाचं वाक्य ऐका, या 3 सोहळ्यापैकी एक सोहळा करायचा की नाही ज्याचं त्यानं ठरवायचं। कुठला? लग्नाचा। लग्नाचा सोहळा करायचा की नाही ज्याचं त्यानं ठरवायचं। पण ज्याचा जन्माचा सोहळा झालेला आहे त्याचा मृत्यूचा सोहळा निश्चित ठरलेला आहे। तुकोबाराय सांगतात, उपजल्या पिंडा मरण सांगाते। जो जन्माला आलाय त्या प्रत्येक माणसाला काय आहे? मरण आहे। मग जावं तर प्रत्येकाला लागणार आहे। प्रत्येक जण इथं जाण्याकरताच आलेला आहे। पण जाण्याच्या अगोदर मला असं वाटतंय, कुछ नाम करके जाना दुनिया में आने वालों, कुछ नाम करके जाना, नाम करके जाना, कुछ नाम करके जाना, नाम करके जाना, कुछ नाम करके जाना, दुनिया में आने वालों।
इथं आल्यानंतर काहीतरी असं नाव करून जायचं, आपण मेल्यानंतर सुद्धा आपण 10 वर्ष जिवंत राहिलो पाहिजे. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही का पिऊन आलात का काय? उत्तमाचे कीर्ती मागे हो उत्तमाचे कीर्ती मागे उत्तमाचे कीर्ती मागे हो उत्तमाचे कीर्ती मागे उत्तमने कामरानेची सारे उत्तमाचे कीर्ती मागे उत्तमाचे कीर्ती मागे कामरानेची सारे उत्तमाचे कीर्ती मागे उत्तमाचे कीर्ती मागे तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. जीवन जगत असताना असं जीवन जगायचं की आपण गेल्यानंतर फक्त आपली सत्कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे. तुकोबाराय अजून एका गोड प्रमाणामध्ये सांगतात बघा, तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे. आपण गेल्यानंतर फक्त आपली सत्कीर्ती पाठीमागे उरेल असं जिवंतपणे माणसाने जीवन जगावं. आणि नक्कीच असं जीवन माऊली जगले असतील, म्हणूनच त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी एवढा सुंदर कार्यक्रम त्यांच्या कुटुंबियांनी आयोजित केला. त्यांच्या कुटुंबामध्ये ते 4 जण भाऊ होते आणि कुटुंबामध्ये वावरत असताना जीवन जगत असताना आपल्या संपूर्ण कुटुंबाला जीवन माणसाने कसं जगावं, समाजामध्ये चालत असताना कसं चालावं, समाजामध्ये वावरत असताना माणसाने कसं वावरावं, कसं वागावं, हे आपल्या कुटुंबाला त्यांनी चांगल्या प्रकारे शिकवलं. अत्यंत कुटुंबातील ही प्रमुख व्यक्ती, आणि प्रमुख व्यक्ती गेल्यानंतर कुटुंब हे अनाथ होत असतं महाराज. या कुटुंबातील ही प्रमुख व्यक्ती होती. त्या 4 भावांमध्ये त्यांचे दुसरे 3 भाऊ वसंत भाऊसाहेब आंडील, पुरुषोत्तम भाऊसाहेब आंडील, गणेश भाऊसाहेब आंडील, आणि त्यांच्या पश्चात त्यांची 3 मुले श्रीहरी ज्ञानोबा आंडील, भरत ज्ञानोबा आंडील आणि मधुसूदन ज्ञानोबा आंडील. असा हा संपूर्ण आंडील परिवार. आणि या परिवारानं एकत्रित येऊन या ठिकाणी आपल्या वडिलांच्या जाण्याच्या प्रित्यर्थ ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलून गेलो की जाणं प्रत्येकाला माणसं आहे, प्रत्येकाला जायचंय. इथं राहण्याकरता कुणीही आलेलं आहे, मोठ्या मोठ्या अवतारिकांना जावं लागलं, आपली गोष्टी कसे सामान्य. जाणं प्रत्येकाला आहे, प्रत्येकजण जाण्याकरताच आलेलं आहे. परंतु माणसं गेल्यानंतर आपल्या कुटुंबातील आपले वडील असतील, आई असतील, आई वडील गेल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या प्रित्यर्थ वर्षश्राद्ध असेल, त्यांचा 10व्याचा विधी असेल, 13व्याचा विधी असेल, हे करणं मुलांचं कर्तव्य असतं. आणि ते कर्तव्य परिवाराने या ठिकाणी आज पार पाडलेलं आहे. सुंदर असं या ठिकाणी त्यांनी गोड नियोजन केलेलं आहे. एखाद्या सप्ताहाला लाजवेल एवढं गोड नियोजन या ठिकाणी केलेलं आहे महाराज. एखाद्या सप्ताहामध्ये सुद्धा तुम्हाला एवढं गोड नियोजन दिसणार नाही. खरं सांगतो महाराज, आज असं वाटतं की एखाद्या मोठ्या सप्ताहामध्येच मी कीर्तन करतोय. कारण ही माणसं पैसे देऊन सुद्धा कीर्तन ऐकायला न येणारी माणसं आहेत. पण आज या ठिकाणी ही माणसं माऊलींच्या प्रेमामुळं सर्व हजर आहेत. म्हणून आज कीर्तन करण्यामध्ये वेगळा आनंद आहे. विठाला 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 अशा या दुःखाच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा या कार्यक्रमामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे आपल्याच परिसराचं वैभव,
आपल्याच परिसराचं एक रत्न, अतिशय कमी वयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पखवाजाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी एक आपलं आगळं वेगळं असं नाव प्रस्थापित केलं, रुजवलं. मृदंग म्हटलं की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यांच्या तोंडामध्ये एकच नाव असतं, पंडित केशवभाऊ जगदाळे गुरुजी. हे आपल्या सर्वांच्या परिचयाचं नाव आहे, महाराष्ट्रात गाजलेलं नाव आहे. आणि केशवभाऊंकडे राहून पखवाजाचे धडे घेऊन या डोंगर पट्ट्यातील आपल्या गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी मोठं केलं. वडवणी म्हटलं की प्रत्येक कीर्तनकाराच्या तोंडामध्ये, प्रत्येक गायकाच्या तोंडामध्ये, प्रत्येक वादकाच्या तोंडामध्ये माऊलींचं नाव असतंय. असं अतिशय कमी वयामध्ये मृदंगाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं मोठं नाव केलं असे माझे जिवलग मित्र, मृदंग विशारद, मृदंग अलंकार, आमचे ज्ञानेश्वर माऊली खोटे महाराज यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस म्हणण्यापेक्षा आपण अभिष्ट चिंतन सोहळा म्हणू, कारण वाढदिवस नसतो. आता इथून पुढं कट दिवस असतो. आयुष्यातले दिवस एक एक वर्ष कमी होत असतं, म्हणून वाढदिवस म्हणण्यापेक्षा त्यांचा काय अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आणि त्यांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने ही आमच्या वारकरी संप्रदायातील सर्व दिग्गज स्टार कलाकार मंडळी माऊलींच्या प्रेमापोटी या ठिकाणी आज सर्वजण उपस्थित झालेली आहेत. आता या सर्वांसमोर मी कीर्तन करणं म्हणजे काय, माझ्याकडे सुद्धा काही एवढं ज्ञान नाही. पण आता आपल्यातलंच कुणीतरी एक जण इथं उभा पाहिजे, म्हणून माऊलींनी मला फोन केला, सांगितलं बाबा की अशी अशी तारीख आहे, तुम्हाला यावं लागेल. आणि माऊलींच्या मित्रत्व नात्यानं या गावामध्ये, तुमच्या गावामध्ये माझा आज येण्याचा योग आलेला आहे. आजच्या कीर्तनाच्या साथीसाठी गोड असं वातावरण या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. मृदंगावरती ज्यांची साथ आहे, मृदंग विशारद, मृदंग अलंकार पंडित केशवजी भाऊ जगदाळे यांचे शिष्य, हरिभक्त परायण आमचे मित्र विठ्ठल महाराज महागोविंद, ते सुद्धा या ठिकाणी माऊलींच्या प्रेमापोटी मृदंगाची साथ करण्याकरता लांबून प्रवास करून आलेले आहेत. महाराजांना सुद्धा वंदन. तदनंतर इकडे आमच्या हरिभक्त परायण गायनाची ज्यांची साथ आहे, माझे गुरुबंधू संगीत विशारद आमचे सोमनाथ महाराज रसाळ, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. तदनंतर हरिभक्त परायण अतिशय गोड कीर्तनकार आमचे श्रीराम महाराज चोले, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तदनंतर दुसरे आमचे हरिभक्त पारायण आमचे मित्र, अतिशय गोड कीर्तन ताकदीचं चिंतन आमचे पांडुरंग महाराज येवले, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तदनंतर आमचे दुसरे गुरुबंधू संगीत विशारद संगीत अलंकार आमचे उद्धवजी महाराज कोथिंबिरे, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तदनंतर इकडे गायनाचार्य आमचे हरिभक्त पारायण सिद्धेश्वर महाराज काळे, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. जमायले मला बी सुद्धा आहे का नाही, इंगळे महाराज सारखं थोडं थोडं जमायला लागले आहे का. इकडली बी ही सर्व परिसरातील सर्व भजनी मंडळी, समोर बसलेले आमचे हरिभक्त परायण गोड कीर्तनकार, अतिशय चांगलं कीर्तन झिटॉकीतला सगळ्यांनी आपण ज्यांचं ऐकलं, आमचे हरिभक्त परायण, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे इंद्रजित महाराज रसाळ, ते सुद्धा या ठिकाणी माझं कीर्तन ऐकण्याकरता आज उपस्थित झाले. महाराजांना सुद्धा धन्यवाद. तदनंतर आमचे हरिभक्त परायण नवनाथ महाराज नाईकवाडे, ते सुद्धा या ठिकाणी आज कीर्तन ऐकण्याकरता उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा धन्यवाद. तदनंतर त्यांच्या पाठीमागे बसलेले हरिभक्त परायण श्री हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज आंधळे, ते सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा धन्यवाद. तदनंतर आमचे हरिभक्त पारायण आमचे मित्र, माझे नेहमी त्यांच्या गावाला ते कीर्तनाच्या तारखा घेत असतात. आता कोरोनापासून आता नाही घेतली, पण पुन्हा घेते ना आता हळूहळू. असे आमचे हरिभक्त पारायण मृदंग विशारद मृदंग अलंकार आमचे सचिन महाराज थापडे, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. समोर बसलेले सर्व भाविक श्रोते आणि हरिभक्त पारायण आमचे इकडे जिवलग मित्र, नेहमी आम्हाला हसवत खेळत ठेवणारे आमचे हरिभक्त पारायण मृदंग विशारद सचिन महाराज मुंडे, ते सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा वंदन. आणि स्वतः माऊली सुद्धा या ठिकाणी आज हार्मोनियमच्या साथीसाठी आहेत. माऊलींना सुद्धा धन्यवाद. तदनंतर आमचे हरिभक्त पारायण अतिशय गोड गायक, अतिशय गोड गळा, अतिशय गोड अशा प्रकारे समाजाला खरंच ज्यांचं गायन आवडतं आणि नुसतं गायन नसून चालींचा ठेवा, पाठ पाठांतर हे विशेष आहे महाराज. असे आमचे हरिभक्त परायण श्रीराम महाराज पांचाळ, ते सुद्धा उशिरा का व्हायना पण चाल संपल्यावर आल्याबद्दल तुम्हाला सुद्धा धन्यवाद. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. केशव महाराज सुद्धा या ठिकाणी आहेत. उगा आता कसं एकाचं नाव राहिलं की एकाचं घेतलं की एकाचं नातं आहे. कोणाचं राहण्यापेक्षा एखाद्याला राग येण्यापेक्षा मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, यावर कृष्णदादा, यावर कृष्णदादा, यावर करी संताच्या, यावर करी संताच्या, यावर करी संताच्या, यावर करी संताच्या. मस्तक हे पायावरी, यावर करी संताच्या, यावर करी संताच्या, यावर करी संताच्या. मस्तक हे पायावरी, यावर करी संताच्या,
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. कुणाचं एखाद्याचं नाव जर चुकून माझ्याकडून राहिलं असेल तर माफ करा, कारण प्रत्येकाचं नाव घेणं या ठिकाणी आता शक्य नाही. माऊलींचा सुद्धा आज या ठिकाणी वाढदिवस आहे आणि माऊलींना एक वाढदिवसाच्या एकच शुभेच्छा देईल की माऊली, तुमचं मृदंगाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे. मृदंगाच्या क्षेत्रामध्ये तुमचं खूप मोठं नाव आहे. पण आज सर्वांच्या आपल्या वारकरी संप्रदायाच्या वतीने मी एकच देवाकडे मागणं मागेल की तुमच्या राहिलेल्या उरलेल्या आयुष्यामध्ये तुमच्याकडून तुमच्या आईवडिलांची, आपल्या गुरुजनांची, आपल्या वारकरी संप्रदायाची, ज्ञानोबा तुकोबरायांची आणि मृदंगाची सेवा घडत राहो. आणि आत्ता तुमचं तर नाव खूप मोठं आहे, पण एक दिवस संपूर्ण देशामध्ये फक्त माऊली महाराज खोटे हेच नाव पखवाजाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळावं अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि नक्कीच तुम्ही ती आमची प्रार्थना पूर्ण करताना अशी तुमच्याकडून सुद्धा अपेक्षा करतो. विठाला 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 बरोबर 8:15 वाजता आपलं कीर्तन सुरू झालं. बरोबर 10:15 वाजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी कीर्तन करायचंय. एक 1.25 तास माझ्याकडे शिल्लक राहिलाय. फक्त राहिलेल्या 1.25 तासाच्या वेळामध्ये मी गोड असं चिंतन तुम्हाला देणार आहे. 10:15च्या पुढे 1 मिनिट सुद्धा मी जाणार नाही. 10:15ला बरोबर भैरवी सहित आपलं कीर्तन संपलेलं असेल, कारण पुन्हा तिथून पुढं माऊलींचा वाढदिवस या ठिकाणी आपल्याला साजरा करायचा आहे. ऐका, सेवेकरता जो अभंग आपण निवडलाय तो अभंग नाथबाबांचा आहे. आणि या अभंगामध्ये नाथबाबा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दरवाज्यामध्ये उभं राहून देवाकडे मागणी मागतात. कोण नाथबाबा? काय नाथबाबांचा अधिकार? तर नाथबाबांचा अधिकार असा होता, या विश्वामध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये नाथ महाराजांसारखा श्रीमंत संत अजून जन्माला आला नाही आणि इथून पुढे सुद्धा येणार नाही. माझी राजा स्वामी एकनाथ माझा, एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, सकल संत माझी राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा, सकल संता माझी राजा. नाथ महाराजांसारखा श्रीमंत संत या वारकरी संप्रदायात अजून जन्माला आला नाही. किती होती नाथबाबांची श्रीमंती? भिकारी जर आला तर सोन्याच्या ताटामध्ये जेवून जायचा. कोणत्या? सोन्याच्या ताटामध्ये. आता हे आमच्या महाराज मंडळींना सगळ्यांना माहितीच आहे, पण हे तुमच्याकरता सांगतोय. भिकारी जर आला तर नाथबाबांच्या वाड्यासमोर तो सोन्याच्या ताटामध्ये जेवून जायचा. तुम्ही प्रयत्न करू नका बरं का असा. हा, नाथबाबा होते महाराज, ते श्रीमंत संत होते. आणि अशा एका श्रीमंत संतांचा, अधिकार संपन्न संतांचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये नाथबाबा देवाकडे मागणी मागतात. आता मागणीचाच विषय आहे म्हणून मला सांगावं लागेल. बघा, मागणी किती मागावं, कुणाजवळ मागावं, काय मागावं आणि कशा करता मागावं. लक्ष देऊन ऐका. किती मागावं, कुणाजवळ मागावं, काय मागावं आणि कशा करता मागावं, याच्यातलं काहीच कळत नाही त्यांना म्हणायचं तुम्ही आम्ही. आणि दुसरी गोष्ट, किती मागावं, कुणाजवळ मागावं, काय मागावं आणि कशा करता मागावं, हे ज्यांना कळलं त्यांना म्हणतात साधू संत. देवाकडे मागणी मागण्याकरता माणूसही जातो आणि देवाकडे मागणी मागण्याकरता साधू संतही जातात. परंतु माणसाची मागणी वेगळी असते आणि साधू संतांची मागणी वेगळी असते. माणसाची मागणी ही स्वतःच्या हितासाठी असते आणि साधू संतांची मागणी ही समाजाच्या हितासाठी असते. विठाला 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 विठाला. माणूसही देवाकडे मागण्याकरता जातो आणि साधू संतही देवाकडे मागण्याकरता जात असतात. परंतु माणसाची मागणी वेगळी आहे आणि साधू संतांची मागणी वेगळी आहे. सुरुवातीला आपण माणसाची मागणी पाहू. आता प्रत्येक माणूस देवाकडे काही ना काहीतरी मागत असतो. बघा, प्रत्येकाला मागावं लागतंय. गरीबाला मागावं लागतंय, श्रीमंताला मागावं लागतंय, आमदाराला मागावं लागतंय, खासदाराला मागावं लागतंय, नवे नवे मंत्री सुद्धा देवाकडे काही ना काहीतरी मागत असतो. प्रत्येकाला मागावं लागतं, ही गोष्टी खरं आहे. बघा, फरक फक्त एवढाच आहे, गरीब माणूस रोज मागत असतो आणि श्रीमंत माणूस, आमदार, खासदार लोक 5 वर्षातून एकदा का व्हायना पण. कळायले ना बोलणं? अशा अधूनमधून मान हलवत जा. काय काय माणसं माना सुद्धा हलवीत नाहीत महाराज. एक जण असं बसलं माझ्या कीर्तनात,
मी म्हणलं काय झालं, मला म्हणला उपास आहे. म्हणलं धरू नको पण फ्रेश बस बाबा. काय म्हणते फोडिली गोवारी जैसी दिसे तोंडावरी, दिसे तोंडावरी जैसी दिसे तोंडावरी. फोडिली गोवारी ऐसा दिसे तोंडावरी, ऐसा दिसे तोंडावरी, ऐसा दिसे फोडिली गोवारी ऐसा दिसे तोंडावरी, ऐसा दिसे तोंडावरी, ऐसा दिसे तोंडावरी. ऐसा दिसे तोंडावरी, ऐसा दिसे तोंडावरी, ऐसा दिसे तोंडावरी. फोडिली गोवरी ऐसी दिसे तोंडावरी. म्हणून अधूनमधून तुम्ही काय करत जा, असं थोडं मला रिस्पॉन्स देत चला, म्हणजे मला कळलं माझी भाषा तुम्हाला कळायला लागली म्हणून. प्रत्येक माणूस देवाकडे मागत असतो. गरीब माणूस रोज मागत असतो आणि आमदार खासदार लोक 5 वर्षातून एकदा मागत असतात. पण मागत असतात ही गोष्ट काय आहे, खरी आहे. प्रत्येक माणसाला मागावं लागतं महाराज. तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस जर देवाकडे गेला तर आपली मागणी असून असून काय असते महाराज. वाढवान गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. वाढावे संसार गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस जर देवाकडे गेला तर आपली एकच मागणी असते. ज्याला मुलगा होत नाही तो म्हणतो देवा मला मुलगा झाला पाहिजे. ज्याच्याकडे पैसा नाही तो म्हणतो माझ्याकडे पैसा आला पाहिजे. ज्याच्याकडे गाडी नाही तो म्हणतो माझ्याकडे गाडी आली पाहिजे, बंगला आला पाहिजे. ही तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य माणसाची काय मागणी आहे महाराज. याच्या पलीकडे आपण दुसरं देवाकडे मागणार आहे तरी काय. प्रत्येक माणसाला वाटतंय मी आयुष्यामध्ये जीवनामध्ये सुखी असावं, आणि सुख कशात आहे, पैसा बंगला गाडी प्रॉपर्टी एवढा असलं की माणूस सुखीच आहे. म्हणून याच्या पलीकडे सर्वसामान्य माणूस दुसरं देवाकडे काहीच मागत नाही महाराज. मागावं तर प्रत्येकाला लागतंय, गरीबाला मागावं लागतंय, श्रीमंत माणूस सुद्धा मागत असतो. बघा अनेक वाक्य कीर्तनातलं घरी शिकून जा. ज्या श्रीमंत माणसाला वाटतंय माझी श्रीमंती जगाला कळावी, लक्ष देऊन ऐका, ज्या श्रीमंत माणसाला वाटतंय माझी श्रीमंती ही जगाला कळावी, त्या श्रीमंत माणसाने कधीतरी गरीबाला दान दिलं पाहिजे. श्रीमंत माणसाने कधीतरी गरीबाला दान दिलं पाहिजे. त्यानं जर गरीबाला दान केलं तर त्याची श्रीमंती जगाला कळेल. त्यानं जर गरीबाला दान केलंच नाही तर त्याची श्रीमंती जगाला कळणार तरी कशी. ज्या उंच माणसाला वाटतंय माझी उंची समाजाला कळावी, त्या उंच माणसाने कधीतरी ठेंगण्या लोकांमध्ये येऊन उभं राहिलं पाहिजे. त्यावेळेस त्याची उंची समाजाला कळेल. तो जर ठेंगण्या लोकांमध्ये आलाच नाही तर त्याची उंची समाजाला तरी कळेल तरी कशी महाराज. ज्या गोऱ्या माणसाला वाटतंय मी गोरा आहे हे समाजाला कळावं, त्यानं कधीतरी काळ्या लोकांमध्ये जाऊन उभं राहिलं पाहिजे. तो जर नेहमी गोऱ्या लोकांमध्येच राहायला लागला तर त्याची तो गोरा हे समाजाला कळणार तरी कसं महाराज. बरोबर आहे का नाही. म्हणून ज्या उंच माणसाला वाटतंय, ज्या श्रीमंत माणसाला वाटतंय माझी श्रीमंती मी उंच आहे हे समाजाला कळावं, त्या श्रीमंत माणसाने कधीतरी गरीबाला दान दिलं पाहिजे महाराज. पण आपल्या लोकांना देवाकडे गेल्यानंतर काय मागावं हे सुद्धा कळत नाही. 3 काळे एकत्रित आले. काळे माणसं एकत्रित आले आणि देव प्रसन्न झाला. म्हणले बोला काय पाहिजे. पहिला म्हणला देवा मला गोरं कर. देवाने दिला आशीर्वाद, ते गोरं झालं. दुसऱ्याला म्हणले हा तुला, ते म्हणला मला त्याच्यापेक्षा हो का असले आपले लोक कुदण हो का त्याच्यापेक्षा गोरं कर म्हणले. देवाने आशीर्वाद दिला, हा तू त्याच्यापेक्षा गोरं झालं. तिसऱ्याला म्हणले बोल तुला, ते मला त्या दोघाला माझ्यासारखं करा. असली मागणी असते. देव प्रसन्न झाला पण काय मागावं हे कळालं नाही. काही कळत नाही महाराज. आपल्या माणसाला काय बोलावं काय मागावं अजिबात काय कळत नाही. मी आळंदीत राहतो ना महाराज, आमच्या शेजारी एक आजी राहतात. आजी इकडून आजी राहतात आणि इकडून एक शेठजी राहतात. ते शेठजीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यांना कोरोना झाला, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आणि पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या कोरोनाच्या काळामध्ये शेठजी गेले कोमात गेले शेठजी. आणि मी आजीकडे चहा प्यायला गेलो. आजीला म्हणलं आजी शेठजी कोमात गेले. आजी म्हणले त्यांचं काय मोठे माणसं कुठं जाते. असलं असतंय ते. काही तर काय संबंध आहे त्याचा. आपल्या लोकांना बोलायचं कळत नाही, मागायचं कळत नाही. विठ्ठला विठ्ठला देव प्रसन्न झाला पण काही लोकांना काय मागावं हे कळालं नाही महाराज. म्हणून
चांगलं मागा काहीतरी, आपल्या आयुष्याचं कल्याण होईल असं काहीतरी चांगलं मागा आणि आनंदाने जीवन जगा महाराज. जे आहे त्याच्यामध्ये समाधान माना, आहे त्याच्यामध्ये समाधान माना. आणि लोकायला आपल्या महाराज लय ना दे महाराज. काय काय एक जणांना हरिपाठ शुद्ध म्हणला मला पुण्यामध्ये, सर्व घंटी राम. मी म्हणला अरे ते घंटी नाही घंटी नाही म्हणला, हे शुद्ध आहे म्हणला, तुम्हाला माहित नाही म्हणला. असले आपले लोक आहेत महाराज. त्याच्यामुळं चांगलं मागा, चांगलं जीवन जगा, जेणेकरून आपल्या आयुष्याचं कल्याण होईल असं काहीतरी देवाकडे चांगलं मागणं मागा. मागणं तर प्रत्येकाला मागावं लागतं, मी तुम्हाला सांगितलं. पण महत्त्वाच्या 3 गोष्टी ऐका. गरीब माणसाला मागावं लागतं, या गोष्टीचं मला नवल वाटत नाही. मागणं गरीबाचा धर्म आहे, तो मागणारच आहे. गरीब माणूस देवाकडे मागतो, या गोष्टीचं मला नवल वाटत नाही. श्रीमंत माणूस देवाकडे मागतो, याही गोष्टीचं मला नवल वाटत नाही. आमदार देवाकडे मागतो, याही गोष्टीचं मला नवल वाटत नाही. खासदार देवाकडे मागणी मागतो, याही गोष्टीचं मला नवल वाटत नाही. मला नवल एका गोष्टीचं वाटतं की आमचे साधू संत देवाकडे मागणी मागतात, या गोष्टीचं मला फार नवल वाटतं. तुम्ही म्हणाल महाराज नवल का वाटतं? कारण जे कधीच कोणाकडे काही मागत नसतात ते जर एखाद्याकडे मागू लागले तर नवलच मानावं लागेल महाराज. आता आपण सर्वजण कीर्तनकार मंडळी, इंद्रजित महाराज असतील, सर्व कीर्तनकार मंडळी, आपण मागतो या गोष्टीचं काही नवल नाही. आपलं मागणं कामच आहे, आपण मागणारच आहेत महाराज. पण ज्या दिवशी रणदिवे बापू मागतील त्या दिवशी नवल म्हणावं लागेल का नाही? बरोबर आहे का नाही महाराज? आपण मागणारच आहेत महाराज, मागणं आपला धर्मच आहे. पण ज्या दिवशी बापू मागतील त्या दिवशी नवल म्हणावं का लागेल का नाही? तसं संत महात्मे मागतात, या गोष्टीचं मला काय वाटते? नवल वाटते. कारण संत कधी कोणाकडे काही मागत नसतात. बघा तुकोबराय तर म्हटले आमच्या वाड वडिलांपासून परंपरा आहे, आम्ही देवाकडे काही मागितलं नाही. काही मागणे हे अमानुचित, वडिलाची रीत जाणत असो. आमच्या वाड वडिलांपासून परंपराच आहे, आम्ही देवाकडे काही. अहो तुकोबरायाच्या पुढे जाऊन बोलले, तुकोबराय म्हटले देवा तुझ्या पायावरती जीव भाव ठेवला पण तुझ्याकडे काही मागितलं नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. काहीच मागितलं नाही महाराज. एवढे मोठे जहागीरदार होते जगद्गुरु तुकोबराय. मग ते तुकोबराय जर एखाद्या दिवशी देवाकडे मागायला लागले तर नवल म्हणावं लागेल का नाही? हा, रोज व्याजाने पैसे देणारा माणूस एखाद्या दिवशी जर दुसऱ्याकडे व्याजानं मागायला लागला नवल वाटते का नाही? तसं साधू संत हे कधी न मागणारे साधू संत आहेत, आणि ते जर देवाकडे एखाद्या दिवशी मागायला लागले तर नवल म्हणावं लागेल महाराज. काय कमी होती जगद्गुरु तुकोबरायांना? अहो ऐका ऐका काय झालं. शेवटी जगद्गुरु तुकोबराय लोहगावला राहायचे बघा. आणि एक दिवस छत्रपती शिवाजी राजांच्या कानावरती वार्ता गेली की तुकोबरायांचं कीर्तन हे लोहगावमध्ये चालतंय. आणि एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायांचं कीर्तन ऐकण्याकरता लोहगावला आले. आणि कीर्तन ऐकण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज समोर बसले. आणि समोर बसून छत्रपती शिवाजी राजे तुकोबरायांचं कीर्तन ऐकू लागले. आणि कीर्तन ऐकल्यानंतर छत्रपतींमध्ये वैराग्य निर्माण झालं. आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायांना म्हणू लागले की महाराज आता आम्हाला स्वराज्य नाही करायचं महाराज, आता आम्हाला हे स्वराज्य नाही चालवायचं महाराज, आता आम्हाला परमार्थ करायचं महाराज. त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय छत्रपतींना सांगू लागले की राजे 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 तुमच्या हातामध्ये तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे. काय सांगितलं तुकोबरायांनी? तुमच्या हातामध्ये तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे आणि आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक राजे असे होऊन गेले की त्यांना लोक महाराज म्हणायचे. लक्ष देऊन ऐका. वारकरी संप्रदायामध्ये एक राजे असे होऊन गेले की लोक त्यांना महाराज म्हणायचे. आणि या वारकरी संप्रदायामध्ये एक महाराज असे होऊन गेले की लोक त्यांना राजे म्हणायचे. छत्रपती शिवाजी राजे असे होऊन गेले की लोक त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे. आणि आमचे ज्ञानेश्वर महाराज असे होऊन गेले की लोक त्यांना ज्ञानी यांचे राजे. ही वारकरी संप्रदायाची काय क्रांती आहे महाराज. तुकोबराय छत्रपतींना सांगू लागले राज तुमच्या हातामध्ये तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे आणि आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा काय परमार्थ आहे. जोपर्यंत तुमच्या हातामध्ये तलवार आहे ना राज तोपर्यंत आमच्या हातामध्ये माळ आहे. ज्या दिवशी तुमच्या हातातली तलवार खाली पडेल त्या दिवशी आमच्या हातातली माळ कधीच खाली पडलेली असेल. म्हणून तुमच्या हातामध्ये तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे आणि आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. म्हणून तुमच्या हातामध्ये तलवार तुमच्या हातामध्ये असू द्या आणि तुम्ही तुमचं स्वराज्य चालवा. हे ऐकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना एक दिवस तुकोबरायांची दया आली आणि काहीतरी आपण तुकोबरायांना भेट वस्तू द्यावी म्हणून तुकोबरायांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबरायांकरता मावळ्यांजवळ काही नजराना पाठवला. आता महत्वाचं ऐका. मी हे कशाकरता सांगतोय? साधू संत देवाकडे मागतात या गोष्टीचं नवल आहे याच्याकरता हे मी तुम्हाला सांगतोय.
मावळे नजराना घेऊन जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी आले. तुकोबराय भजन करण्याकरता भंडारा डोंगरावरती गेले होते. मावळे घरी आले, तो नजराना घरी दिला आणि मावळे परत निघून गेले. भजन करून जगद्गुरु तुकोबराय घरी आले आणि ते पाहिलं आणि आपल्या पत्नीला विचारू लागले, कुणी दिलं हे? त्यावेळेस जिजाबाईंनी सांगितलं की छत्रपतींचे मावळे हा नजराना घेऊन आले होते. तुकोबरायांनी तो नजराना उचलला आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेले आणि तुकोबराय छत्रपतींना विचारू लागले, राजे कशा करता दिलं हे तुम्ही? कशा करता दिलं हे तुम्ही? आम्ही सुखी व्हावं याच्या करता? नका 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 नका, आम्ही सुखी व्हावं असं जर वाटत असेल तर आम्हाला सोनं नाणं पैसा. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मोगे मना विठ्ठल विठ्ठल मोगे मना विठ्ठल. आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही सुखे मना विठ्ठल विठ्ठल मोगे म्हणा विठ्ठल विठ्ठल तुकोबराय छत्रपतींना सांगू लागले, राजे कशा करता दिलंय हे? आम्ही सुखी व्हावं याच्या करता दिलंय का? आम्हाला नको, आम्ही सुखी व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक करा. आम्ही तेने सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही देवाचं नामचिंतन करा, त्यातच आम्ही सुखी आहोत. आम्हाला नको आहे तुमचं धन, तुमचे एरवित धन. आणि साधू संतांना हे सोनं नाणं कशासारखं असते महाराज? मातीसारखं, मातीसारखं. सोनं नाणं कसं आहे साधू संतांना? मातीसारखं महाराज. तुकोबराय म्हणू लागले, राजे हे आम्हाला नको, आम्हाला हे नको. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये रंकाबंका नावाचे संत होऊन गेले. कुंभार जातीमध्ये रंकाबंका नावाचे संत होऊन गेले. त्यांची छोटीशी मुलगी होती वंका नावाची. एक दिवस ते संत असे रस्त्यानं चालले होते आणि रस्त्यानं जात असताना त्यांना एक सोन्याची बांगडी दिसली. कोणती बांगडी? सोन्याची बांगडी. त्यांनी ती बांगडी पाहिली आणि बांगडी पाहिल्यानंतर त्या संतांना असं वाटू लागलं, ही बांगडी आपल्याला नको. आपल्याला ही बांगडी कशासारखी? मातीसारखी आहे. सोनं आपल्याला कशासारखं आहे? मातीसारखं. ही बांगडी आपल्याला नको. पण पाठीमागून आपली 7 वर्षाची वंका नावाची मुलगी येते. कदाचित तिनं जर ही बांगडी पाहिली आणि ही बांगडी जर तिनं उचलली तर आपल्या कुळाला डाग लागेल, आपलं नाव खराब होईल, आपली इज्जत जाईल. आपल्याला हे नकोय. आपली गेली आशापासून निवारून आपल्याला काहीच नको, आपल्याला हे मातीसारखं आहे. पण तिनं जर ही बांगडी उचलली तर आपल्या कुळाला डाग लागण्याची शक्यता आहे. म्हणून त्या रंकाबंका नावाच्या संतांनी मुठभर माती घेतली आणि त्या सोन्याच्या बांगडीवरती टाकली. मुठभर माती घेतली आणि त्या सोन्याच्या मातीवरती टाकली. ती माती टाकलेली त्या मागच्या मुलीनं पाहिली. ती मुलगी चालत चालत आली आणि म्हणू लागली, बाबा ओ बाबा, मातीवर माती कशाला टाकली हो? याला ओरिजिनल म्हणतात बघा, याला ओरिजिनल म्हणतात. म्हणून संतांना सोनं हे कशासारखे? माती. प्यामा मृत्यु के समान, मालिक पाचाल गए लईते, मालिक पाचाल सोने मृत्यु के समान, मालिक पाचाल मालिक सोने रुपये आमा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. सोनं हे साधू संतांना काय? मातीसारखं. बघा, रामकृष्ण परमहंसाच्या झोपडीमध्ये, रामकृष्ण परमहंस ज्यावेळेस झोपडीमध्ये झोपले होते त्यावेळेस एका माणसानं झोपीमध्ये त्यांच्या हातात 10ची नोट ठेवली होती. झोपीत हात पालता चालता माझा सरळ खिशात गेला असता, झोपीत सरळ खिशात गेला असता. हो ना महाराज, आपला एवढा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात, इतका फरक आहे बघा त्यांच्यात आणि आपल्यात. साधू संतांना सोनं हे कसं आहे? मातीसारखं आहे महाराज. त्यांना काही नसतं महाराज. जगद्गुरु तुकोबराय छत्रपतींना सांगू लागले, राजे तुम्ही हे सोनं नाणं दिलंय ना, हे आम्हाला नको. आम्ही सुखी होण्याकरता दिलंय ना, आम्हाला नको. तो नजराना जगद्गुरु तुकोबरायांनी छत्रपतींना परत केला. मग आता मला सांगा, एवढा मोठा असणारा नजराना जे तुकोबराय छत्रपतींना परत करतात, ते जर तुकोबराय देवाकडे काही मागत असतील तर नवल म्हणावं लागेल का नाही? नवल आहे महाराज. साधू संत देवाकडे मागणी मागतात, या गोष्टीचं मला फार नवल वाटतं. बघा काय कमी होती नाथबाबांना. नाथबाबांचा जर विचार केला तर श्रीमंत संत होते. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं,
फार श्रीमंती होती नाथबाबांच्या घरी, कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती महाराज. आणि ते नाथबाबा जर देवाकडे मागत असतील तर आपल्याला नवलच म्हणावं लागेल. काय झालं बघा, काशीवरून देव निघाला आणि काशीवरून देव निघाल्यानंतर पत्ता विचारत 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 देव पैठणमध्ये आला. एका वाट्यावरती काही माणसं बसलेली होती आणि त्या माणसाला देवाने त्या माणसांना विचारलं, का हो इथं नाथबाबांचं घर कुठे? त्यावेळेस एका माणसाने सांगितलं, हो ऐका ना, ती भगवी पताका दिसते ना, भगवी पताका, ते तुळशी वृंदावन दिसते ना, तुळशी वृंदावन, ते नाथबाबांचं घर आहे. तिथं जा, तुम्हाला नाथ महाराज भेटतील. तुम्ही कोण त्यांचे पाहुणे आहात का? त्यावेळेस देवानं सांगितलं, नाही हो, काशीवरून नाथबाबाचं नाव ऐकून आलोय, त्यांच्याकडे काम करण्याची मला इच्छा आहे, त्यांचा पत्ता मला सांगा, मला त्यांच्याकडे काम करायचं आहे. त्यांनी घर दाखवलं. देव आता चालत चालत नाथबाबांच्या घरासमोर गेला आणि नाथबाबाला देवानं हाक मारली, नाथबाबा, हो नाथबाबा. नाथ महाराजांनी आपला घराचा दरवाजा उघडला आणि विचारलं, कोण तुम्ही? त्यावेळेस देवानं सांगितलं, बाबा तुम्ही फार श्रीमंत आहात, तुमच्याकडे फार श्रीमंती आहे, तुमच्याकडे लोक कामाला असतात असं मी ऐकून होतो आणि मला अत्यंत कामाची गरज आहे, काशीवरून आलेलो आहे, मला तुमच्याकडे काम करण्याकरता ठेवा ना. त्यावेळेस नाथबाबांनी सांगितलं, काय नाव आहे तुझं? बाबा गरीबाला कुठं नाव असतं का? हो बाबा, गरीबाला नाव नसतं. तुला आई वडील? बाबा कशाचे आई वडील? बाबा गरीबाला कुणी नाही बाबा, मला फक्त मला तुमच्याकडे काम करण्याची इच्छा आहे म्हणून काशीवरून आलोय बाबा, मला काहीतरी काम द्या. त्यावेळेस नाथबाबांनी सांगितलं, दादा आमच्या घरामध्ये जेवढे काही सगळी कामं होते ना आम्ही वाटून दिलीत, आता तुला काम देण्याकरता आमच्या घरी काही काम शिल्लक नाही. त्यावेळेस देवानं सांगितलं, असं करू नका हो बाबा, फार लांबून आलोय बाबा, काशीवरून आलोय बाबा, तुमचा पत्ता विचारत विचारत इथपर्यंत आलोय बाबा, तुमच्याकडे मला सेवा करायची बाबा, मला काहीतरी काम द्या ना बाबा. त्यावेळेस नाथबाबांनी आपल्या पत्नीला आवाज दिला, गिरजे बाहेर कोणतरी माणूस आलाय, तो आपल्याकडे काम मागतोय, बघ त्याला काही काम असलं तर दे. गिरजा माता बाहेर आल्याने विचारलं, कोण रे तू? आईसाहेब काशीवरून आलोय. बर काय काम आहे? काय नाही हो आईसाहेब, तुमच्या घरी काम करण्याची इच्छा आहे. बर काम करशील? हो आईसाहेब काम करील, तुम्ही सांगाल ते मी काम करील आईसाहेब. मोबदला? मोबदला काय नको आईसाहेब, काही नको, पैसा नको, काही नको. सकाळी एक भाकरी द्या, संध्याकाळी एक भाकरी द्या, झोपायला कुठं तरी जागा द्या, दिवसभर तुमच्या घरी काम करील, सकाळी एक भाकर खाईल, रात्री एक भाकर खाईल, दुसरं काही नको आईसाहेब, फक्त मला तुमच्या घरी काम द्या. माझ्या कामामधून आईसाहेब तुम्हाला काही तक्रार मिळणार नाही, आणि ज्या दिवशी माझ्या कामातून तुम्हाला काही तक्रार मिळेल ना, त्या दिवशी माझ्या कंबरड्यामध्ये लाता घाला आणि मला घराच्या बाहेर काढा, पण आज मला काम द्या आईसाहेब. एवढी विनवणी केल्यानंतर आईसाहेबांनी देवाला काम दिलं. देवाला काम मिळालं महाराज. काय काम मिळालं? कावड घ्यायची, गंगेवरती जायचं, कावडीमध्ये पाणी भरायचं आणि ती कावड नाथबाबांच्या घरच्या रानामध्ये आणून टाकायची. हो कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निरावंदित से पाए, अनन्य भक्ती भावे निरावंदित से पाए. कावडीने जा घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निरावंदित से पाए, अनन्य भक्ती भावे निरावंदित से पाए. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाये, अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाये. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. देवाला काम मिळालं महाराज. रोज सकाळी उठायचं, कावड घ्यायची, गंगेवरती जायचं, कावडीमध्ये पाणी भरायचं, कावड रानामध्ये आणून टाकायची. देवाला आता हा नित्यनेमच देवाचा सुरू झाला. पाणी आणण्याचं काम केलं महाराज. एक दिवस नाही, एक महिना नाही, एक वर्ष नाही, तब्बल 12 वर्ष देवानं पाणी आणण्याचं काम केलं. आता महत्वाचं ऐका, 12 वर्ष देवानं पाणी आणण्याचं काम केलं. आणि एखादा माणूस एखाद्या जागेवर जर टिकून काम केलं ना महाराज, त्याला कामामध्ये बढती मिळत असते.
काय मिळते? काय म्हणते आपल्या इंग्रजी शब्द त्याला काय? हा, प्रमोशन मिळत असतं मा. आपल्या गावाकडे म्हणतात ना माणसं, आमचं पोरग आता पुण्यात चिटकलंय, आपले म्हणतात ना, आपले गावाकडे असेच म्हणतात ना, आमचं पोरग पुण्यात चिटकलंय आणि चांगलं चिटकलंय, आता पक्क चिटकलंय म्हणतात. असं आपल्या गावाकडे अशी भाषा आहे ना. तसं एखाद्या जागेवर जर काम केलं तर माणसाला कामामध्ये काय मिळतंय? प्रमोशन मिळतंय. 12 वर्ष नाथबाबांनी काय केलं? पाणी आणण्याचं काम केलं. आणि 12 वर्ष पाणी आणण्याचं काम, देवानं 12 वर्ष पाणी आणण्याचं काम केलं. आणि 12 वर्षानंतर देवाला कामामध्ये बढती मिळाली. काय बढती मिळाली? नाथबाबांच्या वाड्यावर रोज कीर्तन, रोज प्रवचन असायचं महाराज. तर तुम्ही जसं माझं कीर्तन ऐकायला आलात ना, असं पैठण गावातले सगळे लोक नाथबाबांच्या वाड्यावरती रोज कीर्तन, रोज प्रवचन ऐकायला यायचे. मग जे लोक कीर्तन प्रवचन ऐकायला यायचे ते लोक येतायत म्हणून, जसं आता आपल्याला बसण्याकरता हे चटाया टाकल्या, सतरंजी टाकली, तसं ते लोक येणार आहेत म्हणून तिथं काय करायला लागायची? बिछाईत करायला लागायची, सतरंजा हातरायला लागायच्या. ते काम कोणाला मिळालं? देवाला मिळालं. लोक येण्याच्या अगोदर, प्रवचन कीर्तनाच्या अगोदर देव सगळं सज्ज करून ठेवायचं महाराज. बिछाईत करायची, सगळं त्या ठिकाणी सज्ज करून ठेवायचं. हे काम देवानं किती वर्ष केलं? 12 वर्ष. म्हणजे 12 आणि 12 किती झाले? 24. 24 वर्ष देव घरी राबला. 24. आणि आता ऐका, 24 वर्ष झाल्यानंतर पुन्हा देवाला काय मिळाली? बढती मिळाली. कसं असतंय महाराज, सुरुवातीला काम करताना थोडं हार्ड काम करावं लागतंय. सुरुवातीला आपली माणसं सुरुवातीलाच कटाळतात. आपली जे लोक पुढे गेले नाहीत का, ह्याच्यामुळेच गेले नाहीत बघा. आणि लय कामाला लावायला, मग तुला का फुकट पैसे द्यायचे का कामाला लावायला? म्हणजे नाही, फुकट पैसे देते का लोक? आपल्या लोकांना वाटतंय आराम के साथ तू 300 रुपये द्यावा, नुसतं तिथं बसवा मला नेऊन. बऱ्याच लोकांना असं वाटतंय. तसं नसतंय महाराज. चांगले दिवस येण्याकरता वाईट दिवस सोसावे लागतात, पाहावे लागतात महाराज. तसं नाथबाबाला कसं स्टेप बाय स्टेप काम मिळत गेलं. सुरुवातीला थोडं हार्ड, नंतर थोडं कमी, आणि आता 24 वर्ष झाल्यानंतर नाथबाबांना काम मिळालं. काय काम मिळालं? रोज नाथबाबा देवाची पूजा करायची. महत्वाचं आहे का? आता रोज नाथबाबा देवाची पूजा करायची. आणि नाथबाबा पूजा करायला बसले, तुम्ही जर कधी पैठणला गेलात तर तुम्हाला नाथबाबांचा वाडा पाहायला मिळेल. इतके देव आहेत ना महाराज तिथं. आपण जातो, सगळेजण दर्शन करून आलो. नाथबाबा देवपूजा करायला बसले की नाथबाबांना देवपूजा करायला भरपूर वेळ लागायचा. आणि इतके देव असायचे देवपूजेमध्ये की ते प्रत्येकाला चंदन उगाळून देवाला लावण्याकरता भरपूर नाथबाबांचा वेळ जायचा. म्हणून नाथबाबांनी काय सांगितलं, एक काम कर, तू आजपासून काय करायचं, मी देवपूजेला बसलो की मला काय उगाळून द्यायचं? काय उगाळून द्यायचं? चंदन उगाळून द्यायचं. देवाला काम मिळालं काय? चंदन उगाळून द्यायचं. श्रीखंड्या चंदन उगाळुनी करी, वस्त्रे गंगा तिरी धुतसे. चंदन उगाळण्याचं काम आता देवाला मिळालं. पुन्हा 12 वर्ष देवानं काय काम केलं? चंदन उगाळण्याचं काम केलं. म्हणजे 12, दुसरे 12 आणि हे तिसरे 12, 12 त्रिक 36. 36 वर्ष देव राबवला महाराज. काय अधिकार असेल? विचार करा तुम्ही. साधू संत महात्मे काय साधे सोपे होऊन गेले नाहीत. 36 वर्ष देवाला राबवलं. 36 वर्ष. तुका म्हणे भावे बेने देवे आकारावे, बेने देवे आकारावे. तुका म्हणे भावे देवे आकारावे, देवे आकारावे, देवे आकारावे. हो तुका म्हणे भावे बेने देवे आकारावे, बेने देवे आकारावे, बेने देवे आकारावे.
आकारावे. भावाच्या तत्वावरती 36 वर्ष देव आपल्या घरी राबवला. काय ताकद असेल नाथबाबांची. म्हणून देव जिंकायचं म्हटलं की अंतकरणामध्ये फक्त भाव असला पाहिजे महाराज, दुसरं काहीच नाही. गिरीधर लाल तो भाव का भुका, फक्त भावाचा भुकेला महाराज. काही न लगे का भावाची कारण लगे का भावाची कारण काही न लगे का भावाची कारण काही न भावाची कारण वाहत से आन की ठोबाची वाहन आन विठोबाची काही न लगे दुरावाचे मुनी करितावरोबाची दुरावाचे मुनी तुका म्हणला विठोबाची तुका म्हणला करितावरोबाची दुरावाची मुनी करितावरोबाची जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देव जिंकण्याकरता काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. देवाला भावाशिवाय दुसरं काही लागत नाही महाराज. जय हो. भावबळे आकळे रविना कळे करतळे आवळे तैसा हरी. देव फक्त भावाने जिंकला जातो महाराज. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. नाथबाबाच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव होता आणि त्या भावाच्या तत्वावरती 36 वर्ष देव नाथबाबांच्या घरी राबला. 36 वर्ष देवानं नाथबाबांच्या घरी सेवा केली. आणि ऐका ना, एक दिवस असंच गंगेवरती देव पाणी आणण्याकरता गेला आणि देव काय झाला, अदृश्य झाला. नाथबाबा सगळीकडे शोधाशोध करू लागले. रोज माझ्या घरी काम करणारा, पाणी आणणारा, चंदन उगाळून देणारा, बिछाईत करणारा कुठे गेलाय, कुठे गेलाय शोधू लागले. आणि ऐका, नाथबाबांच्या लक्षात आलं की माझ्या घरी काम करणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता, पंढरीचा पांडुरंग होता महाराज. नाथबाबांच्या डोळ्यात पाणी आलं. देवाच्या मूर्तीसमोर नाथबाबा उभे राहिले. देवाला विचारू लागले, देवा 36 वर्ष माझ्या घरी राबलास, तुला नको नको ते कामं सांगितली, नको नको ते मी तुला बोललो, असं का केलंस देवा? माझ्या लक्षात आलं नाही देवा. तू माझ्या घरी 36 वर्ष राबत होतास, पण माझ्या लक्षात आलं नाही. मी तुला नको नको ते बोललो रे, नको नको ते कामं सांगितली, असं का केलंस?
नाथबाबा देवाच्या समोर उभं राहून देवाला विचारत होते. त्यावेळेस देव समोर प्रगट झाला आणि नाथबाबांना देव सांगू लागला, बाबा ओ बाबा, तुमच्यासारख्या संतांच्या घरी सेवा करायला मला फार आवडतं. तू का म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संतांचे सुख झाले या देवा, मनमुनी सेवा करीत्याची, मनमुनी सेवा करीत्याची. सुख झाले या देवा, करीतो सेवा करीत्याची, मनमुनी सेवा संताचे सुख झाले या देवा, मनवुनी सेवा करी त्यांची. उगाच देव राबला नाही महाराज. देव सांगू लागला, बाबा तुमच्यासारख्या संतांच्या घरी सेवा करायला मला फार आवडतं. आणि आता देवानं नाथबाबांना विचारलं, बाबा 36 वर्षे मी तुमच्या घरी राबलो, 36 वर्षे मी तुमच्या घरी सेवा केली, तुमच्या घरी सेवा करण्याची संधी तुम्ही मला दिली, याच्या मोबदल्यात माझ्याकडे काहीतरी मागा ना. त्यावेळेस नाथबाबा म्हणू लागले, देवा काय मागू बाबा, 36 वर्ष माझ्या घरी राबलास, आता काय मागू. त्यावेळेस देवानं सांगितलं, बाबा तुम्ही काय साधे सुधे नाहीत, तुम्ही फार मोठे आहात, काहीतरी माझ्याकडं मागा. नाथबाबा म्हणू लागले, देवा मला काहीच नको, मला काहीच नको, माझ्याकडे कुठल्याच गोष्टीची कमी नाही, मी श्रीमंत आहे, मला काहीच नको देवा. पण देवानं सांगितलं, नाही बाबा 36 वर्ष तुमच्या घरी मला सेवा करण्याची संधी दिली, आता माझ्याकडे तुम्ही काहीतरी मागा. एखाद्या आईला 4-5 मुलं असतात बघा, आणि 4-5 मुलं असल्यानंतर ती मुलं रडायला लागली की आई कोणाला पार्लेजी बिस्किट देते, कोणाला क्रॅकजॅक देते, कोणाला गुड्डे देते, कोणाला ती फॅटबरी का कॅडबरी असते ती देते, असं प्रत्येकाची समजूत आई काढत असते. अशा प्रकारे आता देव नाथबाबांना विचारू लागला, बाबा काय पाहिजे, हे देऊ का, ते देऊ का, ते देऊ का, ते देऊ का, काय देऊ सांगा ना बाबा, मागा ना बाबा काहीतरी. त्यावेळेस नाथबाबा म्हटले, देवा काही नको. नाही म्हटले, बाबा तुम्हाला माझ्याकडे काहीतरी मागावंच लागेल. देवाने फार आग्रह केला आणि देवाचा आग्रह पाहून नाथबाबा म्हटले, देवा मागतो. सावध राहा बरं का, देवा मागतो, लक्ष देऊन ऐका. हा हा एकच म्हणा कोणतरी. देवा मागतो, पण मी जे मागेल ते तुम्ही द्याल का. देवाने सांगितलं, बाबा तुम्ही काहीही मागा, मी तुम्हाला आज नक्की देईल. त्यावेळेस नाथबाबा म्हटले, देवा 36 वर्ष माझ्या घरी तू सेवा केलीस, लक्ष देऊन ऐका, 36 वर्ष माझ्या घरी तू सेवा केलीस, जशी तू माझी सेवा केलीस तशी आता तुझी दृढ सेवा मला घडावी, अशी मागणी मागतात नाथबाबा अभंगाच्या शेवटच्या अनिक मागणे नाही नाही